हद्दपार गुन्हेगारासह साथीदारांकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोघांना अटक. पैशाच्या देवाणघेवाणीतून मिरज तालुक्यातील एका गावात घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. पीडित महिलेनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देतात तात्काळ हद्दपार गुन्हेगार सूरज संभाजी पाटील वय वर्ष 32 आणि साथीदार राजेंद्र अरविंद शिंदे वय वर्ष 22 तुगे राहणार कवठे पिराण या दोघांना अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सूरज संभाजी पाटील हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात खून, मारामारी तसेच NDPS ॲक्टनुसार गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मार्च 2026पर्यंत त्याला हद्दपारीची नोटीस बजावली आहे. परंतु हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो कवठे पिराण येथे आला होता. कवठे पिराण येथील त्याचा साथीदार राजेंद्र शिंदे यांनी परिसरातील एका गावातील व्यक्तीस 20,000 रुपये उसने दिले. त्यापैकी 12,000 रुपये परत मिळाले होते. उर्वरित पैसे लवकर मिळत नसल्यामुळे शिंदे हा सूरजला घेऊन रविवारी रात्री 8:30च्या सुमारास संबंधिताच्या घरी गेला. तिथे पीडित महिलेस शिवीगाळ करून विनयभंग केला. त्यामुळे पीडितेने सांगली ग्रामीण ठाण्यात रात्री 10:30 वाजता येऊन फिर्याद दिली. फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ कवठे पिराण येथे जाऊन दोघांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. दोघांना विनयभंग, गृह अतिक्रमण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अटक केली आहे. उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी, सहाय्यक फौजदार मेघराज रुपणार, हवालदार बंडू पवार, अभिजित पाटील, विष्णू काळे, हिम्मत शेख यांच्या पथकाने कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.